विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा छात्रों गुंज हा कार्यक्रम पुण्यामध्ये पार पडलेला आहे. आपण पाहतोय काही वेळापूर्वीच हा कार्यक्रम संपलेला आहे आणि त्यानंतर आता या सगळ्या कार्यक्रमासंदर्भात काय विद्यार्थिनींची मतं आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत या विद्यार्थिनी आहेत. क्या भाषण सुना आपने राहुल गांधी जी का, क्या लगा आपको? वो बताइए, वो बताइए। हमें बहुत अच्छा लगा जैसे सर आए, उन्होंने हमें बहुत अच्छी चीजें बताई कैसे क्या चल रहा है दुनिया में, यही सब। और हमें यही हम लोग मैं एमपी से आई हूँ, ये रशिया से आई है यहाँ पे। हम लोग सर को सुनने के लिए कि आगे की पीढ़ी कैसे काम करेगी, क्या करेगी, गर्ल्स एज ए इंडिविजुअल क्या कर सकती है क्या नहीं, ये सारी दुनिया को पता चलेगा। थैंक यू। अजून काही मुलींशी काय सांगशील? एकंदरीत भाषण ऐकून तुला काय वाटलं? मी आज खूप मोटिवेटेड झाले, सो त्याच्यामुळे मोटिवेटेड खाली आले होते. साथे बोलिए काय बोलायचं. काय भाषण ऐकून काय वाटलं? नाही, मला तर भाषण एवढं छान वाटलं की कॉन्फिडन्स आलाय मला आणि खूप छान वाटलं. एक्सपिरियन्स मला चांगला आहे. काय वाटलं भाषण ऐकलं तुम्ही? कुटुंब व्यवस्था, महिलांना कशा पद्धतीनं समाजात वावरावं लागतं याची उदाहरणं राहुल गांधी यांनी दिली. भाषण हे मनुस्मृतीच्या श्लोकांनी सुरू झालं, जे फार महत्वाचं होतं. आज भारतीय समाजाला शक्य जास्त करून स्त्रियांना मनुस्मृती आणि संस्कृतीच्या नावाखाली जे दबवलं जातं, छोट्या छोट्या गोष्टींवरनं त्यांना कंट्रोल केलं जातं, हे त्यांनी अत्यंत उत्तमपणे मांडलेलं आहे. आज स्त्री शिक्षित झाली पण ती स्वतंत्र झाली नाहीये आणि हे जे आज त्यांनी मुद्दे मांडले हे अत्यंत कळकळीचे मुद्दे आहेत, ज्याच्यामुळे त्यांनी जसं सांगितलं की 140 पैकी 70 कोटी महिला आहेत. 70 कोटी महिलांना संस्कृती, समाज आणि फक्त लिंगभेद या नावाखाली दबवलं जातं. हे आता कुठेतरी संपवलं पाहिजे, कारण ही चळवळ त्यांनी महिलांच्या हाती दिली आहे. लक्षात ठेवा, हे फार महत्वाचं आहे. सावित्रीबाईंच्या पुण्यामध्ये आजची ही घटना झालेली आहे, ही खूप महत्वाची आहे. धन्यवाद. राजकारण विरहित तुम्हाला हा कार्यक्रम वाटला का? काय राजकारणाच्या विरहित, राजकारण यामध्ये नाही दिसलं का? 1% सुद्धा राजकारण नाहीये ह्याच्यामध्ये. फक्त महिलांच्या सुरक्षेसाठी हे भाषण होतं. राहुल गांधी आले होते, खास महिलांसाठीच आले होते. कारण महिलांना आजकाल बसमध्ये म्हणा किंवा कॉलेजेसमध्ये कुठेही वावरताना खूप भयंकर प्रॉब्लेम येतात, जसं की काही मुलींनी सांगितलं. मला पण तोच एक्सपिरियन्स आलेला आहे. खूप ठिकाणी महिलांसाठी म्हणजे दुजाभाव केला जातो. पुरुष कसंही वागू शकतात. महिलांना काही कुठं जायचं म्हटलं की घरातले टॉर्चर करतात की बाबा तुमच्यामुळे आमची इज्जत चालली. समाजामध्येही महिलांना इज्जत राहत नाही. आणि राहुल गांधी जे बोलले ते ओके, 100% ओके. तुझी काय प्रतिक्रिया राहुल गांधींचं भाषण ऐकल्यानं? सर, माझी ही खरंच मनापासून इच्छा होती राहुल गांधीला आधीपासून भेटायची. कारण ज्या प्रकारे ते पूर्ण लेडीजला समजून घेतात, त्यांचे प्रॉब्लेम्सला समजून घेतात, ऐकून घेतात, हे एकदम म्हणजे आताची सध्याची वेळेची गरज आहे. अजिबात काही राजकीय नव्हतं, कोणत्याच अँगलनी हे पॉलिटिकल इंटरव्ह्यू नव्हतं किंवा हे नव्हतं, त्यांनी भडवायचं काम नव्हतं केलं. जे बायकांचा त्रास आहे, रोजच्या रोज प्रत्येक क्षणाला जे काही अनुभवतात ते प्रत्यक्षात त्यांनी आणि स्वतःही एवढं काय भाषण केलेलं नाही. त्यांनी पूर्ण इन्क्लुझिव्हिटी ठेवली, सगळ्यांना बोलवून घेतलं, सगळ्यांबद्दल त्यांनी. राहुल गांधी राजकीय नेते आहेत, कुठेही काँग्रेसचा झेंडा नव्हता, चिन्ह नव्हतं. हा राजकारण विरहित कार्यक्रम तुला वाटला का? नक्की सर, इथे राजकारण म्हणजे आम्ही राहुल गांधीला बघून आलोय सर, ना काँग्रेस ना काय. राहुल गांधी आणि ते एकटे तिथे होते, काही ना झेंडा ना प्रचार ना त्यांच्या पप्पांबद्दल आजीबद्दल जी सारखं एक पार्टी बोलत राहते की ह्यांना काय माहितीये, काही नाही. फक्त आणि फक्त लेडीज ओरिएंटेड हा प्रोग्राम होता. इतकं छान वाटलं सर येऊन. काही पहिल्यांदा असं एक मला वाटतं असं झालं असेल जिथं काही पॉलिटिकल अजेंडा नव्हता, बट ऍक्च्युअली लेडीज प्रॉब्लेम काय ते जाणून घ्यायचं. तुमची प्रतिक्रिया? राहुल गांधींचं भाषण सगळं तुम्ही उभा राहून ऐकलं, बसायची व्यवस्था नव्हती, पालक म्हणून आलेला. हा, पालक म्हणून आले. एकदम छान भाषण होतं. इथं पॉलिटिकली काही बोललं नाही झालं तिथं. पण राहुल गांधी जे आपली पुण्याची जी संस्कृती गेली आहे, राहुल गांधी आज पुण्यात आल्यात, ती संस्कृती परत घेऊन यावी ही मनापासून. आणि त्यांना विनंती आहे की ज्या सरकारी शाळा महाराष्ट्रात या भारतात बंद पडल्यात, प्रियंका गांधींनी राहुल गांधींनी जे त्यांच्या त्यांच्या आजीने जे केलंय ते पुन्हा परत चालू व्हावं. सरकारी शाळा पूर्णपणे बंद झालेल्या आहेत, त्या A to Z शाळा चालू केल्या पाहिजे. आणि ज्या फी भरतो आपण आज शिक्षण बिझनेस केलाय तो पूर्ण
व्हायला पाहिजे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आणखी एक तरुणी आहेत. तुम्ही काय वाटलं राहुल गांधींचं भाषण ऐकून एकंदर? एकंदरीत पहिल्यांदा राहुल गांधींचं मी ह्या गोष्टीसाठी आभार मानते की ज्यांनी भारतामध्ये मुलींसाठी शिक्षण सुरू केलं त्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या भूमीमध्ये त्यांनी महिलांसाठी हा कार्यक्रम जो अरेंज केलेला आहे, ते इनिशिएटिव्ह घेतलेला आहे, ते खरंच सुंदर घेतलेलं आहे आणि यामुळे एक मेसेज गेलेला आहे. महाराष्ट्राने नेहमीच भारताला दिशा दिलेली आहे. राजमाता जिजाऊ असू द्यात किंवा भारताच्या पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील असू द्या, त्या सुद्धा महाराष्ट्रातूनच गेलेल्या आहे. आणि नक्कीच आजचा जो कार्यक्रम झालेला आहे महिलांसाठी आणि इथून पुढेही महाराष्ट्रातील महिला ह्या भारताला दिशा देण्याचं ट्राय करतील, हे आजच्या कार्यक्रमातून सिद्ध झालेलं आहे. थँक्यू राहुल गांधी. स्टेजवर दुसरी कुठलीही राजकीय व्यक्ती नव्हती, फक्त राहुल गांधी होते आणि जवळपास 8 ते 10 मुलींशी त्यांनी थेट संवाद साधला. मराठी मुली होत्या त्या. बरोबर, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. मी पहिल्यापासून ते सुरुवापर्यंत कार्यक्रमाला इथे होते आणि इथे मी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत हा कार्यक्रम अटेंड केला. इथे कुठेही पॉलिटिकल मुद्दा उचललेला नव्हता आणि राहुल गांधी सामान्य माणसासारखे सगळ्यांशीच बोलत होते आणि मला असं वाटतं बेखौफ आझाद हे रहना मुझे हे आजच्या राहुल गांधी यांच्या ह्या कार्यक्रमावरून नक्कीच सफल होईल असं वाटतं. प्रतिक्रिया घेतो मी. तुझं काय वाटलं एकंदरीत भाषण ऐकून? मला इतकं छान वाटलं की त्यांनी न असं भाषण देता ऍक्च्युली मुलींचं जे त्यांचा पर्सनल प्रॉब्लेम किंवा पर्सनल एक्सपिरियन्स होता तो शेअर केला, ते मुद्दे मांडले आणि असं कुठेही वाटलं नाही की काही राजकीय तरीकेने ते इंटरफेअर करत होते. आणि मला इतकं प्राऊड फील होतंय की आज माझी आई मला इथे घेऊन आलेली आहे. ती मला म्हणली कितीही काय झालं तरी आपण या प्रोग्रामला यायचंय कारण की दिस इज फॉर अस. आणि बेखौफ आणि आझाद मला जियायचं आहे आणि माझ्या मम्मीने मला सांगितलं आहे की यू आर फ्री टू डू वॉट एव्हर यू आर अँड आय एम सो थँकफुल फॉर दॅट. ही कौटुंबिक खरं तर प्रतिक्रिया होती. मी पुन्हा एकदा दाखवतो. छात्रू की गुंज, मुली ठरवतील भविष्य घडवतील, अशा पद्धतीचं हे स्लोगन घेऊन राहुल गांधी आज थेट पुण्यामध्ये आलेले होते आणि पुण्यामध्ये येऊन त्यांनी जवळपास तासाभरापेक्षा जास्त हा संवाद खरं तर साधला आणि अनेक ज्या मुली होत्या त्या मुलींसोबत थेट त्यांनी संवाद साधला. 8 ते 10 मुलींसोबत याच व्यासपीठावर संवाद साधला आणि सगळ्यात महत्वाचं या कार्यक्रमाला मुलांची देखील संख्या जी आहे ती लक्षणीय होती. फक्त मुलींचा प्रत्यक्ष सहभाग होता, मात्र मुलंही आलेली होती आणि जाता जाता राहुल गांधी यांनी मुलींचे, विद्यार्थिनींचे आभार मानले, पालकांचे आभार मानले आणि ते निघून गेलेले होते खरं तर स्टेजवरून, मात्र परत आले आणि जे तरुण उपस्थित होते त्या तरुणांचे देखील त्यांनी खास आभार मानले. कारण तरुणांची सगळी व्यवस्था जी आहे ती वेगळी खरं तर करण्यात आलेली होती. प्रामुख्यानं विद्यार्थिनींच्यासाठी हा कार्यक्रम होता. सावित्रीबाई फुलेंचा वारसा असणारं पुणे शहर आहे, त्यामुळे या ठिकाणी फक्त विद्यार्थिनींशी आज संवाद साधला राहुल गांधी यांनी. व्हिडिओ जर्नलिस्ट विकास खवळेसह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, पुणे.